आजपासून तुळजाभवानीचं गाभाऱ्यातील दर्शन पुन्हा सुरू. जीर्णोद्धाराचं काम पूर्ण. अभिषेक आणि इतर धार्मिक विधी सुद्धा नियमितपणे सुरू राहणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश स्थिती. पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 8 इंचांवर. 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता उजनी आणि वीर धरणातनं पाण्याचा विसर्ग. धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल होण्यासही सुरुवात. दिवाळी छठपूजेत दरम्यान आता रेल्वे 12,000हून अधिक विशेष गाड्या चालवणार. बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत गाड्यांची घोषणा. गुजरातच्या अमरेली, जाफराबाद, सोमनाथ जवळ समुद्र खवळला. तुफान वादळामुळे समुद्रात 3 बोटी बुडाल्याची माहिती. तर इतर मच्छीमारांनी संबंधित बोटीतील 8 जणांना सुखरूप वाचवलं. ओडिशाच्या चांदीपूरमध्ये अग्नी-5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. अग्नी-5 या क्षेपणास्त्रात मोठी ताकद. 5,000 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास क्षेपणास्त्र सक्षम.